साडेमाडे 3च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत नालासोपारा पूर्व येथील फ्रेनी फॅन्टसी सोसायटीतील सदस्यांना। या सोसायटी विषयी थोडंसं जाणून घेऊयात महाडिक मॅडम यांच्याकडून। नमस्कार मॅडम। नमस्कार। या सोसायटीमध्ये होणाऱ्या उपक्रमांबद्दल थोडीशी माहिती सांगा। प्रथम तुम्ही आमच्या नालासोपारा पूर्व येथील तानिया क्लासिक मधील फ्रेनी फॅन्टसी ते कॉम्प्लेक्स मध्ये आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन म्हणजे आणि आभार पण व्यक्त करते, कारण तुमच्यामुळे आमच्या इथल्या सगळ्या माणसांना थोडं एक मतलब एका प्रोग्राम मध्ये एंटायर होण्यासाठी त्यांना थोडा चान्स भेटला आहे। आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्यानंतर सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा तिन्ही मंडळांतर्फे केली जाते। त्यानंतर विविध विद्यार्थ्यांना उपयोगी असे उपक्रम राबविले जातात, रक्तदान शिबिर वगैरे असे कार्यक्रम राबविले जातात। आता सध्या पाहत असालच की निवडणुकीची धामधूम चालू आहे, त्यामुळे सगळेच आमची माणसं तिथे व्यस्त आहेत। आणि नुकत्याच झालेल्या 12वीच्या परीक्षेमध्ये बहुतेक आमच्या कॉम्प्लेक्समधील सर्वच मुलं उत्तीर्ण झाली आहेत आणि त्यांचे सुद्धा मी झी माध्यमाच्या वतीने तर्फे मी अभिनंदन करते। धन्यवाद। तुमच्या कॉलनीतल्या सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा। सुरुवात करूयात 3:30ला। सर्वात प्रथम वाटूयात टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता वेळ आली आपल्या पहिल्या राऊंडची म्हणजेच अंदाजे कितीची, आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 भाग्यवान स्पर्धक। आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा साक्षीला इथं बोलवलंय। साक्षी, डोळे बंद करायचे आणि मला यातली 3 टोकन्स काढून द्यायची मिक्स करून। लवकर लवकर डोळे बंद कर आणि सफल कर, सफल कर। साक्षीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 56। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 90। अभिनंदन। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 86। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्यासोबत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पहिल्या म्हणजे अंदाजे किती राऊंडला, पण त्या अगोदर यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मंदाकिनी मनोहर पालो। पालो मावशी, आपण काय करता? मी बेबी सिटिंग आणि घरीच सांभाळते, गृहिणी। घरही सांभाळता आणि बाहेरही काम करता? घरातच बेबी सिटिंगचं हे करते। बरं, म्हणजे घरीच सगळं करता। मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी कोण, आम्ही मिस्टर माझे, मी आणि मुलगा आणि सून आणि सासू माझी। बर, मला सांगा काका कुठे कामाला होते? मिल मध्ये होते। मिल मध्ये होते म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच नालासोपारा मध्ये? नाही, पहिला सांताक्रूजला होतो। बरं, मग तिकडून इकडे आता? तिकडून इकडे शिफ्ट झालो। बरं, मग कसं वाटतं आता तिकडून इकडे आलाय? छान वाटतं इकडे करमतं जास्त की तिकडे मुंबईत बरं होतं? इकडे पण बरं वाटत होतं, तिकडे पण बरं वाटत होतं। हो, पण मग तिकडे जास्त सवय लागली होती? सवय तिकडे जास्त होती ना, 20 वर्ष तिकडे काढली होती। हा, मुलगा काय करतो तुमचा? तो टेम्पो चालवतो। घर सांभाळताना काय नाकीनऊ येते? घर सांभाळताना असं असतात ना, सगळं टेन्शन तर थोडं असतं। बरं, तुमच्या प्रॉब्लेम पेक्षा पुढच्या स्पर्धकाचे किती प्रॉब्लेम आहेत ते आपण जाणून घेऊयात। नमस्कार, आपलं नाव? विद्या प्रवीण पालव। पालव, तुमचं नाव? पालव। मग दोघी जणी सासू सुना? सासू सुना आता 3:30 मध्ये काय गोंधळ घालतात बघू। काय हो, तुम्ही यांची बाजू घेत नाही म्हणे घरात? मी घरात असते असंच नाही ना, म्हणजे तुम्ही घरात नसता? सर्व्हिसला होते। सर्व्हिसला? कुठे? सातिवलीला, वसई। बरं, मग घरामध्ये कामं करावी लागतात? हो। का सगळ्या सासूबाईच करतात? नाही, मग त्या तर म्हणलं मीच करते। कामाला असल्यावर कसली मदत करणार? बरं, म्हणजे काय शिफ्ट मध्ये कामं वाटून घेतली सगळी घरातली? संध्याकाळी आल्यावर करायची। संध्याकाळी आल्यावर करायची। मला सांगा वहिनी की घरामध्ये प्रत्येक प्रकारच्या वस्तू आपण वापरतो दैनंदिन जीवनामध्ये, त्यातली कुठली तुम्हाला गोष्ट जास्त गरजेची वाटते? मिक्सर, कुकर। मिक्सर आणि कुकर? कुकर। समजा मिक्सर नसेल तर? त्यातल्या त्यात चालून घ्यायचं त्यात तसंच। आणि समजा कुकर नसेल तर? मग काय गॅसवर असं शिजवता येतं। शिजवता येतं। पण मला सांगा कधीतरी तुम्ही खूप छान जेवण बनवता त्यावेळेस रिएक्शन काय असते घरातली? एकदम मस्त। कधीतरी माझ्या मिस्टरांना विचार। एकदम छान असते। वयात पुढच्या स्पर्धकाकडे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मयूर मुलजी कोळी। कोळी। मयूर काय करतो? अभ्यास। अभ्यास? स्टडी चालू आहे।
स्टडीज करतोय. अभ्यास करतो तो. ते बघा केस कसे विस्फारलेले आहेत अभ्यास करून करून. काय करतो अभ्यास? म्हणजे आता ग्रॅज्युएशन चालू आहे माझ्या आणि बरोबर सीए पण करतोय. सीए म्हणजे कम्प्लीट आराम. चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे व्यवहाराशी तर तुझा संबंध असेलच. हो. घरात किती मदत करतो आईला? आईला म्हणजे काय आणायचं आहे दुकानात. आठव तुला वेळ देतो मी. घरातलं काय आणायचं आहे दुकानातून ते मदत करतो आईला. आणतोस? हो. आणि कधी कधी जेवण बनवतो मूड आला तर. जेवण बनवतोस? हो. काय काय तर बनवायला? डाळ आणि हो. आणि ऑमलेट. हो. ते डाळ बनवतो ते. डाळ मी कुछ काला आहे शायद. खरं सांगतोयस ना? हो. बरं असू देत. तू कधी खरेदी केली आहेस कुठल्या वस्तूची बाहेर जाऊन स्वतः घरातल्यांसाठी? आतापर्यंत काय केलं? काही केलेलं नाहीयेस म्हणजे पण आता मात्र तुला इथं खरेदी करता येऊ शकते. अंदाजे किती या राऊंड मध्ये? या राऊंड मध्ये आम्ही तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहोत आणि या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही बाजारातील मूळ किंमत सांगितली किंवा तिच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली तर ती वस्तू तुम्हाला आम्ही गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण पहिल्यांदा किंमत कोण बोलणार हे ठरवण्यासाठी आपण आजमावणार आहोत नशिबाचे फासे. पहिल्यांदा फासा टाकतात पालव मावशी. पालव मावशींना मिळाले 3 अंक. पालव वहिनींना मिळाला 1 अंक. आणि मयूरलाही मिळाले 3 अंक. पालव मावशी आणि मयूर मध्ये टाय झालाय त्यामुळे ते पुन्हा एकदा नशिबाचे फासे टाकतील. मावशींना मिळाले 4 अंक. मयूरला मिळाले 2 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील पालव मावशी, त्यानंतर मयूर आणि सर्वात शेवटी बोली लावतील पालव वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे 3 लिटरचा प्रेशर कुकर. या प्रेशर कुकर मध्ये 2 प्रकारच्या सेफ्टी सिस्टीम आहेत. एक प्रेशर सेन्सिटिव्ह व दुसरी टेम्परेचर सेन्सिटिव्ह. या कुकरला मजबूत हँडल ज्याला लॉकही आहे. आपल्या सुरक्षेसाठी आणि हँडलिंगसाठीही हा सोपा आहे. मावशी या प्रेशर कुकरची किंमत सांगा. 1495. 1495. एकदम ॲक्युरेट. तुम्हाला काय वाटतंय? 1450. पाठीमागे 1500. इकडे 1300. 1500 रुपये. तुम्हाला काय वाटतंय मावशी? कारण हे आहे ना नॉनस्टिक आहे ना त्याच्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. बरं पण काय किंमत असेल? फायनल अंदाज सांगा. 1495. एकदम ठाम आहे या मतावर? हा ठाम. लिहून टाकायची किंमत. लिहून टाका. लिहूया मग. मयूर या प्रेशर कुकरची किंमत सांग. 2000. 2000. नक्की? मयूर याच्या अगोदर कुकर घेतलास? नाही. पण मग काय अंदाज चौकशी वगैरे केली की नाही बाहेर? कधी नाही केलं. अंदाज सांगतो का? 1550. 1550. हो. पाठीमागे 1400. बरोबर आहे. 1425. तुझा फायनल अंदाज सांग. 2100. फायनल. 2100. फायनल. डन. लिहायची? हो. लिहून टाक. पालव वहिनी तुमचा अंदाज सांगा. 1450. 1450. सासूबाईंनी सांगितलेले आहे 1495. तुम्ही 1450. तिच्या पाठवून जाते नंतर खरेदीला. हो का? त्याच्या अगोदर कुकर घेतलाय? हो. असला? असा नाही घेतलेला. बर पण मग बाजारातील किंमत साधारण माहिती आहे? 1450. ठाम आहे या मतावर? हो. लिहायची ही किंमत? हो. लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या प्रेशर कुकरची किंमत सांगितलेली आहे. पालव मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1495 रुपये. मयूरनी सांगितलेली किंमत आहे 2100 रुपये. तर पालव वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. पाहूयात या प्रेशर कुकरची खरी किंमत किती आहे. बघूयात. आणि या प्रेशर कुकरची खरी किंमत आहे 1450 रुपये. अगदी अचूक बोली लावलेली आहे पालव वहिनींनी. त्यामुळे हा प्रेशर कुकर मिळतोय त्यांना. अभिनंदन वहिनी. अभिनंदन वहिनी. थँक्यू. आमिर खान पेक्षा जास्त परफेक्शनिस्ट तुम्ही निघाला. 1450 एवढी अचूक किंमत कशी काय कळली तुम्हाला? अंदाजच मारलेला. असाच अंदाज मारला होता. मला सांगा आता या प्रेशर कुकर मध्ये पहिला पदार्थ कोणता बनवणार? गाजरचा हलवा. गाजराचा हलवा आवडतो खूप? कुणाला? सगळ्यांनाच. सगळ्यांनाच आवडतो. मला सुद्धा हा गाजराचा हलवा खायला खूप आवडेल.